भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 13 त्रिगुणांचे विवेचन हंसगीत याचा भाग 4. विवेक, वैराग्य, अनासक्ती अंगी बाणू लागले की त्या जीवाची प्रगती होत आहे हे समजावं. चित्ताची नितळता, दृष्टीची निर्मलता आणि मनाची अभेदता येणं महत्त्वाचं असतं. पण देवा, कर्माचरण आणि धर्माचरण ह्यांचा उन्नतीसाठीच उपयोग होतो ना? कुमारांचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, सर्व धर्मकर्म ही उन्नतीसाठी असतात, पण ती आचरित असताना त्याचा गर्व अभिमान मनाला ग्रासून टाकतो. त्यासाठी भेदरहित साधना व्हायला हवी. साधकाला निजबोध झाला म्हणजे तो देहात असूनही विदेही पण अनुभवतो. त्यावेळेला सर्व कर्म आचरित असताना त्याचं आत्मभान खंडित होत नाही. त्याचं हे विदेहीपण हेच समाधीचं पहिलं लक्षण आहे. जीवन व्यवहार अदृष्टाप्रमाणे चाललेले असतात. त्यावेळेला तो संकल्प विकल्प विरहित मनानं वावरत असतो. तेव्हा कुमारांनो, तू कोण हा प्रश्न त्याच्या मनात येतच नाही. कारण तुझं माझं असं काही नसून सर्व त्या एकाचंच आहे याची त्याला पूर्ण जाणीव असते. त्यामुळे सर्वत्र तो परमात्मा संचरत आहे या भावनेनं तो वावरत असतो. थोडक्यात सांगायचं तर जीवाला आत्म्याची ओळख होणं आवश्यक आहे. तो आत्मवत झाला की आत्मानंदी होतो. त्याचा आत्मानुभव त्याला आत्मसाक्षात्काराकडे नेतो. आपण सर्वजण एकाच आत्मस्वरूपाचे रूप आहोत हे उमजलं म्हणजे आपण कोण हा प्रश्न येतच नाही. भगवंताचं हे प्रदीर्घ प्रबोधन सनकादिक कान देऊन ऐकत होते. आपण हंस रूपात आलेल्या भगवंतांना ओळखलं नाही. आपण कोण आहात हा प्रश्न विचारून त्यांचा अवमान केला ह्याचं वैषम्य वाटलं. त्याचबरोबर या प्रबोधनातून आपणाला स्वतःची खरी ओळख झाली ह्याचं समाधान पण त्यांच्या मुखावर दिसत होतं. कुमार भगवंताला वंदन करण्यासाठी ओणवे झाले. प्रजापती ब्रह्मदेवांना पण संतोष झाला. सर्वांनी मिळून भगवंताचं यथोचित प्रेमभावे पूजन केलं. सुरगण भगवंताचं स्तुतिगायन करण्यात रंगून गेले. हंस अवताराची ही कथा श्रीकृष्ण उद्धवाला सांगत होते. उद्धवही एकाग्र चित्तानं ती ऐकत होता. त्याच्या मुखावरील समाधान पाहता श्रीकृष्णाला बरं वाटलं. तरी ते उद्धवाला नवीन जाणीव देत म्हणाले, उद्धवा, त्रिगुण त्रिपुटी त्रिअवस्था यांचा लय जेव्हा साधकाच्या मनी होतो तेव्हा त्याला एकत्वाची खरी जाणीव येते. त्यावेळेला त्याची साधना, त्याचं भजन, त्याची भक्ती ही समर्पित होते. शिष्य ज्ञानी झाला तरी गुरु पुढे नम्रच राहतो. कारण सद्गुरू हे साक्षात परब्रह्माचं रूप आहे ह्याची प्रचिती त्याला आलेली असते. आता गुरुस्तवन करताना तो भावविभोर होतो. उद्धवा, म्हणून मुमुक्षु साधकानं गुरुभजनातच रमावं हे माझं सांगणं आहे. त्यानंच भक्तीची ओळख होते हे लक्षात ठेवावं. उद्धवाच्या वदनावरील समाधान पाहून भगवान श्रीकृष्णांना आनंद झाला. त्यांनी सहज गवाक्षातून बाहेर नजर टाकली. तो मावळतीची किरणं वृक्षांच्या शेंड्यांवर तिरका कटाक्ष टाकीत होती. ते पाहून श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, ही तिरकी किरणं हळूहळू अंधुक होतील आणि सारी धरती नीरवतेत बुडून जाईल. भक्तीत साधक असाच बुडून जातो. उदयिक, हे भक्तीचं वर्म मी तुला सांगेन. श्रीकृष्ण आसनावरून उठले तसा उद्धवही उठला. भगवंतांना वंदन करून तोही त्यांच्याबरोबर सभाकक्षातून बाहेर पडला.
या भागाबरोबरच 13व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प 14 ज्ञात्यांची मतमतांतरे भक्तीचे धर्म याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.